बघूनच तोंडाला पाणी आलंय ना. तर चला, आज आपण बनवणार आहोत चटकदार मिरचीचं लोणचं घरगुती पद्धतीनं, साधं सिंपल, कमी साहित्यामध्ये तयार होतं आणि झटपट असं तयार होतं. याला जास्त काही साहित्याची गरज लागत नाही आणि जेवणाची चव तर हे एकदम वाढवतं. हे थोडं जरी खाल्लं ना तर मन तृप्त होतं. तर चला बघूयात कशी केली आपण पूर्ण रेसिपी. रेसिपी पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला बघूयात आता आपण पूर्ण कृती. इकडे घेतल्यात मी कमी तिखटवाल्या ह्या मिरच्या, पोपटी कलरच्या मिरच्या आहेत, ज्या लांब असतात, त्याच्यामध्ये जास्त काही बिया नसतात, त्यामुळे ह्या जास्त तिखट नसतात, फिक्याच असतात ह्या मिरच्या. ह्या स्वच्छ आपण अशा धुवून घेणार आहोत, कारण याला माती वगैरे लागलेली असते. त्यामुळे आता ह्या स्वच्छ असं धुवून घेतल्या आहेत मी. इकडे घेतलाय मी किचन टॉवेल. किचन टॉवेलवर आता ह्या सर्व मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला, कारण आपण ह्या धुवून घेतलेल्या आहेत, तर त्यामुळे याला पाणी लागलेलं आहे. हे पाणी छान असं पुसून घ्यायचं आहे, कारण आपण लोणचं बनवणार आहोत, तर पाण्याचा अंश याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे, म्हणून छान अशा मिरच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत आपल्या मिरच्या. रगडून रगडून याला पुसून घेणार आहे, म्हणजे कुठल्याच थोडं देखील पाणी याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे. आता मिरच्या आपल्या छान अशा झालेल्या आहेत पुसून. बघा, आता मिरच्या छान अशा आपल्या कोरड्या झालेल्या आहेत, तर आपण याला चॉपिंग बोर्डवरती कट करून घेणार आहोत. इकडे घेतल्यात मी आता 2-3 मिरच्या. त्या मिरच्याच्या अगोदर मी देठाकडचा भाग थोडासा कापून घेतला, कारण तो थोडासा कडक असतो, म्हणून तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि छान अशा बारीक बारीकच कापायचे आहेत, खूप मोठे काप नाही करायचे याचे. छोटे छोटे काप केले की आपलं लोणचं लवकर मुरायला मदत होते. अशा पद्धतीने मी इथे कट करून घेणार आहे सर्व मिरच्या. लोणच्याचे मसाले तयार करण्यासाठी इथे काही मी मसाले घेतले आहेत. मोहरीची पिवळी डाळ, जिरं, सोप, मिरे आणि कलोंजी आणि मेथी दाणे आणि थोडेसे धणे. हे सगळं आपण आता छान असं भाजून घेणार आहोत. थोडंसं सर्व एकदाच टाकणार आहे, कारण कढई आपली ऑलरेडी गरम आहे, तर याला छान असं आपण भाजून घेणार आहोत. आता छान याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता, आणि याला थंड करून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर याला थंड करून नंतर आपण याला मिक्सरला बारीक करणार आहोत, याची पूड करणार आहोत. बघा, इकडे घेतले मी काढल्यामध्ये आता आपण तेल गरम करून घेणार आहोत. आपल्याला हे लोणच्यामध्ये टाकायचं आहे तेल, म्हणून आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तेल. आता इकडे घेतलाय मी एक बाउलमध्ये घेतलंय, मिरच्या सगळ्या काढून घेतल्या आहेत आपण. बघा, अशा पद्धतीने सर्व मिरच्या कट करून घेतल्या तर मी. या मिरच्यावरती आपण तयार केलेला मसाला आता टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये मी लसूण देखील बारीक केलेला आहे, कारण लसणाने देखील छान अशी टेस्ट लागते या लोणच्याला, त्यामुळे मी याच्यातच या मसाल्यामध्ये लसूण थोडा बारीक करून घेतला आहे. सर्व मिश्रण आता आपण ह्या मिरच्यांवर टाकून घेतलं आहे. छान याला मिक्स करायचं आहे एकदा चमच्याच्या साहाय्याने. बघू शकता, छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरीची डाळ आणि कलोंजी. हे देखील छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला. छान असं कोटिंग बसलं पाहिजे मिरचीला. आता इकडे टाकली मी हळद, लाल मिरची पावडर, कारण आपली ही मिरची एकदम फिक्की आहे, त्यामुळे मिरची पावडर देखील टाकायचं याच्यामध्ये. आणि 2 चम्मच मी साधारणतः याच्यावरती मीठ टाकून घेतलं आहे. लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्त प्रमाणामध्ये असते. आणि छान याला परत मिक्स करून घ्यायचं आहे एकदा.
आता इथे लोणच्याचं सर्व मिश्रण तयार आहे. आता त्याच्यावर मी कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे. कारण की आपली मिरची आणि लसूण याच्यामध्ये कच्चाच होता, तो देखील याच्यामध्ये छान असा फ्राय होईल. त्याला थोडासा तेलाचा चटका बसेल तर आपलं लोणचं हे छान मुरायला लवकर मदत होईल. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तेवढंच मी याच्यामध्ये तेल टाकले, बघू शकताय. आणि छान एकत्रित करून घेतलं आहे, म्हणजे आपलं कोटिंग छान बसलं आहे मिरचीला. आता परत एकदा थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी, परत एकदा मिक्स करून घेणार आहे. लागेल तेवढंच आपल्याला तेल याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता सर्व तेल टाकून घेतलं आहे. मिश्रण छान असं कालवून झालं आहे, आपलं छान कालवलं आहे, एकत्रित झालं आहे सर्व मसाले वगैरे. मिरचीच्या लोणच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाची गोष्ट टाकायची ती म्हणजे लिंबू. इथे मी एक लिंबू घेतला आहे, मोठं लिंबू होतं हे, तर ते कट करून मी त्याचा लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घेणार आहे. कारण या लिंबामध्ये रस चांगला होता, त्यामुळे एकच टाकला आहे मी ते. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही विनेगरचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता, पण लिंबाचा ताजा रसच याच्यामध्ये चांगला लागतो, त्यामुळे मी ते लिंबूच टाकून घेतलेला आहे. आता छान असं आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने. बघा खूप छान रस निघाला आहे लिंबामध्ये. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. आता बघा दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालं आहे. आता ते भरणीत मी भरून घेतलं आहे, तो व्हिडिओ मी घेतला नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला